वांद्रे इथल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजनं काढलेल्या तालिबानी फतव्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थिनींचा ड्रेस कोड वादात अडकलाय। कॉलेज कॅन्टीनमध्ये मुलं-मुली एकत्र बसल्यानं छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं सांगत मुला-मुलींनी वेगळं बसण्याचे आदेश दिले आहेत। त्याकरता कॉलेज कॅन्टीनमध्ये दोरी टाकून मुलं आणि मुलींकरता बसण्याची वेगळी व्यवस्था देखील करण्यात आली आहे। कॉलेज व्यवस्थापन केवळ एवढ्यावरच थांबलं नाही तर मुलींनी मुलांसारखे कपडे घातल्यानं त्यांचे विचारही मुलांसारखे होत असल्याचा अजब निष्कर्ष त्यांनी काढलाय। तसंच मुलांसारख्या कपड्यानं मुलींना PCOD हा आजार होत असल्याचा शोध लावत पुढच्या वर्षीपासून मुलींना पंजाबी ड्रेस घालणं बंधनकारक केलंय। आता पंजाबी ड्रेसमध्ये समजा आपण खूप लांबवरून येत असू तर आपल्याला त्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहे नाही ते प्रथम त्यांना विचारून मग पुढे की करू शकतो की नाही। कॅन्टीनचा आता समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन समान हक्क दिला पाहिजे, कारण की एकाच नाण्याच्या दोन बाजूचे स्त्री आणि पुरुष, त्याशिवाय समाज आपला चालू नाही शकत। आता समजा आपण हेच जर बघू शकतो तर मग वर्गात पण तसंच करायला लागेल ना, की मुलांना मुलींचे वेगळे वर्ग मुलांचे वेगळे वर्ग असं तुम्ही करू शकता का? चुकीचं आहे। दोन कॅन्टीन ऑलरेडी कॅन्टीन छोटं आहे, त्या कॅन्टीनमध्ये अजून दोन पार्ट पाडले, त्यामुळे मुलांची जागा भरली जाते पण मुलींचे टेबल तशीच रिकामे राहतात। मग त्या मुलींची जागा तेवढीच रिकामी राहते, त्या ठिकाणी विद्यार्थी दुसरे बसू शकतात। मग हे चुकीचं आहे की ऑलरेडी अयोग्य केलं। हे कॉलेजमध्ये असं करणं चुकीचं आहे। म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर बंधनं येतात याच्यामुळे, बिकॉज आम्ही पहिल्यापासून सर्व फ्रेंड्स वगैरे मिक्सअप होतो। आता त्यांना बाजूला करून आमच्यासोबत हे थोडंसं विचित्र करता, हे चुकीचं आहे। आम्ही कॉलेज प्रशासनाकडे याची तक्रार करणार आहोत। देखिए, कॉलेज के कैंपस के अंदर में कॉलेज के कैंटीन में बच्चे एक आते हैं चाय पीने के लिए, थोड़ा सा नाश्ता करने के लिए, एक 15-20 मिनट आधा घंटा जो भी उनका पीरियड होता है, और उस दरमियान एक डिसिप्लिन मेंटेन रहे। यू टीजिंग जो आजकल बहुत पॉपुलर हो गया है, लड़कियों को लड़कों की छेड़खानी लड़कियों की छेड़खानी वाला मामला, इस पर थोड़ा कंट्रोल किया जाए। इसलिए एक सादी सी रस्सी बांध के बच्चे इस तरफ बैठेंगे बच्चे इस तरफ बैठेंगी, इस तरीके से वो अरेंजमेंट की गई है। इसके पीछे भाई लड़कों को लड़कियों से तोड़ना एंड समथिंग लाइक दैट, ऐसा कोई मतलब ये नहीं है हमारा। दरम्यान ज्यानं याबाबतचा निर्णय घेतलाय त्याची मानसिकता अवस्था ठीक नसल्याची तिखट प्रतिक्रिया प्रणिती शिंदेंनी फोनवरून दिली आहे। बघतो की भाजपच्या नेत्यांकडून मंत्र्यांकडून पण अशी विधानं होत आहेत आणि म्हणून मला आश्चर्य वाटत नाही की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये असं एक प्रकारचा फतवा त्यांनी मुलींच्या विरोधात काढला आहे। आणि महिलांकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ह्या लोकांचा तो अतिशय चुकीचा आहे। म्हणजे एक महिलेची भूमिका तिच्या कपड्यांच्या पलीकडे असते। तिला फक्त तुम्ही कपड्यांपुरती आणि तिच्या चेहऱ्यापुरती मर्यादित ठेवलं म्हणजे ह्याच्यावरून दिसून येतं की तुमचे विचार किती संकुचित आहेत। म्हणून ठामपणे मी या गोष्टीचा निषेध करते आणि जर खरंच भाजपच्या लोकांचं ह्यांना समर्थन नसेल तर त्यांनी ताबडतोब हे जे प्रिन्सिपल आहेत त्या पॉलिटेक्निकचे, मुंबई असू दे सोलापूर पुणे कोणत्याही आपल्या देशात हे कुठेही होता चालत नाहीये, चालणार नाही। आणि जर असं असेल त्यांना ताबडतोब त्यांचं रेझिग्नेशन किंवा तिथून काढून त्यांच्यावर ऍक्शन घेणं मला असं वाटतं योग्य आहे।